जर इडली तुम्हाला फुगलेली आणि मऊसूत पाहिजे असेल ना, तर कशात काय टाकायचं आणि भिजायला कसं घालायचं ते पण तितकंच महत्वाचं असतं. मग त्यासाठी काय करायचं माहितीये का, तांदूळ घ्यायचा. इथे ना मी आता राशनचा तांदूळ घेतला, हा सगळ्याच्या घरी अवेलेबल असतो. तो घ्यायचा 3 वाटी एका भांड्यात टाकायचं आणि दुसऱ्या भांड्यात आहे ना इथं उडदाची डाळ टाकायची, ती टाकायची 1 वाटी बरं का. प्रमाण हे एकाच वाटीने ठेवायचं बरं का. आणि तांदळात टाकायचे 2-3 चमचे, 3 चमच टाका तुम्ही साबुदाणा बरं का. आणि याला स्वच्छ धुवून घ्यायचं आणि पाणी टाकून त्याच्यामध्ये मेथीचा 1 चमच टाकून द्यायचा बरं का. साईडला करून घ्यायचं. लगेच डाळ धुवून घ्यायची. डाळीत पाणी टाकून येणार तर याला ना चांगलं 7 तासासाठी भिजायला ठेवायचं. 7 तास झाले का त्याच्यानंतर मग पोहे भिजायला घालायचे. पहिले पोहे तर ज्या वाटीने तांदूळ ते घेतलेत ना तीच वाटीने अर्धी वाटी घ्यायची, भिजू घालायचे पोहे. सगळ्यात पहिले ना तांदूळ ते बारीक करून घ्यायचं. तांदूळ टाकायचे मिक्सर भांड्यामध्ये, थोडंसं पाणी टाकायचं आणि याला बारीक असं व्हिडिओ मध्ये दिसतंय ना त्याप्रमाणे बारीक करून घ्यायचं. नंतर लगेच आहे ना उडदाची डाळीमध्ये आपल्याला पोहे बारीक करायचे. तर जेवढे आहे ना त्याप्रमाणे थोडे थोडे पोहे टाकून याला जसं आहे ना तसं बारीक एकदम करून घ्यायचं. नंतर दोन्ही पण मिश्रण एक डब्यात टाकून द्यायचे आणि मस्त पैकी याला ना चांगलं असं फेटीत राहायचं बरं का 1 मिनिट. आणि मग झाकण लावायचं आणि आता रात्रभर नाही तर 7-8 तास याला तुम्ही एका जागेवर ठेवून द्यायचं. आता इथे ना मी रात्रभर ठेवलं होतं बरं का. सकाळी पाहिलं ना असलं मस्त आपलं पीठ फुगून आलतं ना वरती. तुम्ही पाहिलं असं पहिलं केवढं होतं ना, आता केवढं झालं. मग नंतर त्याच्यात आहे ना मीठ टाकायचं थोडंसं आणि खाण्याचा सोडा टाकायचं थोडासा बरं का, अर्ध्याचा पण अर्धा चम्मच असं. आणि मस्त मिक्स करून घ्यायचं आणि इडलीच्या भांड्याला तेल लावायचं आणि मग त्याच्यामध्ये थोडं थोडं बॅटर टाकून द्यायचं. मग आता इडलीच्या भांड्यात आहे ना पाणी आणि चिंच टाकायचं आणि पाणीची वाफ आली का लगेच त्याच्यामध्ये हे प्लेटी ठेवून द्यायच्या. आता आहे ना 15 मिनिटासाठी याला मस्त वाफून द्यायचं. मग काढायचं बरं का. थंड झालं का थोडंसं मग त्याच्यावर एखादा पाण्याचा शितोडा मारायचा आणि मग इडल्या काढायच्या. एवढ्या जबरदस्त निघतात ना, तर तुम्ही अशा इडल्या करून बघा नक्की आणि मला कमेंट करून नक्की सांगा. आणि इथे ना मी सांबर केलंय आणि गरम गरम मस्त चोपून घेतलंय.